नचिकेता, तुला अग्नितत्व पहिले समजून घ्यावं लागेल. या ब्रह्मांडामध्ये अग्नीला स्वतःचं रूप नाही आहे, स्वतःचा रंग नाही आहे, स्वतःचा गंध नाही आहे. निराकार अवस्थेत अग्नी आहे. देव्हाऱ्यामध्ये जर समजा नंदादीपाच्या ठिकाणी असेल अग्नी, तर तीही अग्नीच आहे, फक्त तिनं तो आकार घेतलाय एवढंच. आणि जंगलामध्ये जर समजा वनवा पेटला असेल तर तीही अग्नीच आहे, फक्त प्रत्येक ठिकाणचे अग्नीचे आकार वेगळे आहेत. एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अग्नीला जरी परमात्म्यानीच नियमबद्ध केलं असलं तरी या अग्नीचा वापर करून तू भोजन तयार करावं की या अग्नीचा वापर करून कुणाची घरं जाळावी, हे कर्म मात्र तुझ्यावर निर्भर आहे. आणि ह्या तुझ्या केलेल्या कर्मावर तुझा पुढचा जन्म असणार आहे. आता तर तू हे आत्मतत्व समजून घ्यायला सुरुवात केलंयस. हे नचिकेता, वायुतत्व समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुला मी सांगतो, या वायुतत्वाला कसलाही आकार नाही, कसलंही रूप नाही. वायुतत्वाला स्वतःचा असा काही गंधही नाही आहे. पण हा वायू ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणी आपला आकार धारण करतो. एखादं वादळ, एखादं वावटळ सुटली आहे तर त्या वावटळीमध्ये ज्या वस्तू दिसतात, वस्तूवरती जातात, त्या वस्तूवरून आपल्याला कळतं की ही वावटळ अशी वरती जाताना दिसते. अन्यथा या वायूला स्वतःचा असा काही रंग, रूप, आकार असा काही नाही. जसा वायूला आकार नाही तसाच परमात्म्याला सुद्धा स्वतःचा रंग, रूप, आकार असं काही नाही आहे. तो निराकार आहे. तुला वाटलं म्हणून तू मनुष्य देहामध्ये परमात्म्याला पाहायला सुरुवात केलंस. एखाद्या हत्तीला वाटलं तर हत्ती त्याच्या पद्धतीनं परमात्म्याचं स्वरूप निश्चित करेल. एखाद्या मुंगीला जर वाटलं तर मुंगी तिच्या पद्धतीनं परमात्म्याचं स्वरूप बघेल. हालाकी हे असं शक्य नाही आहे. या 84 लक्ष योनीमध्ये क्वचित पशुपक्षी आहेत, क्वचित अक्षरशः क्वचित ज्यांना परमात्म्याचं स्मरण होतं. आपल्याला माहिती आहे तो गजराजही माहिती आहे आणि ती मगरही माहिती आहे आणि त्या परमात्म्याचं नामस्मरणही आपल्याला आठवणीत आहे. आणि मग परमात्म्याचं अतिशय वेगानं गरुडावरून येणं माहिती आहे. गरुडाचा वेग हजारो पट असताना सुद्धा परमात्म्याचं उडी मारून आपल्या भक्ताला जवळ करणं हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं हे नचिकेता, तू लक्षात घे की परमात्म्याला असा कुठलाही आकार नाही आहे. मग या वायूचा वापर तू कसा करतोस? सुगंध पसरवण्यासाठी की दुर्गंध? हे तुझ्या कर्माची फळं आहेत. त्याच्यामध्ये परमात्म्याचा काहीही दोष नाही. तुला अजून सोपं करून सांगतो नचिकेता. तुला 2 डोळे आहेत. हो, आहेत परमात्मा. हे डोळे रात्री भयान अंधारात पण तुझ्याकडेच आहेत. हो परमात्मा. मग रात्री भयान अंधारात असलेले डोळे तुला समोरचं दृश्य का दाखवत नाही आहेत? डोळे तर तुझ्याकडेच आहेत ना. असून सुद्धा दाखवत नाही. त्याचं एकमेव कारण आहे, सूर्य जेव्हा प्रकाशतो तेव्हा त्या सूर्याचं तेज तुझ्या डोळ्यामध्ये जातं आणि त्या माध्यमातून जे जग दिसायला सुरुवात करतं ते सूर्याच्या माध्यमातून दिसतं. तू या जगामध्ये काय पाहावंस हे सूर्याने ठरवलेलं नाही. तू शुभ पाहिलंस तर शुभ पुण्य तयार होईल. तू अशुभ पाहिलंस तर असंच अशुभ असं पाप तयार होईल. तुझ्या पाप आणि पुण्याचा कसलाही लवलेश सूर्याला अडकवू शकणार नाही, सूर्याला बंधनात टाकू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण हे तुझे कर्म आहेत आणि ते तुझ्या गाठीला बांधून घेतो आहेस. अनेकदा आपल्याला समाजामध्ये घाणीतल्या घाण ठिकाणी माणसं अजून घाण सावडून ती गोळा करून घेताना दिसत असतात. आपण त्यांना वेडं म्हणतो. पण त्या वेड्याला जर विचारलात तुम्ही की तू काय सावडून घेतोयस तर तो म्हणेल मी पैसे सावडून घेतोय.
तिथले दगडं जे घेतलेत ते सोनं घेतलंय मी, असं म्हणत असतो तो. त्याच्या जगात ते सगळंच खरं असतं. पण नचिकेता, ते त्याच्यासाठी जसं तुझ्यासाठी जसं ते खोटं आहे, तसं या जगात होणारे सगळे व्यवहार असेच खोटे आहेत. आणि म्हणून लक्षात घे की तू या परमात्म्याला लंघून जाणं शक्य नाही, या परमात्म्याला ओलांडणं शक्य नाही. समजा एखादा ग्लास, एखादी वाटी ठेवली आहे, त्या वाटीला ओलांडून जा असं सांगितलं तर सहज शक्य आहे, सहज जाणं शक्य आहे. जर भांड्याची पूर्ण थैली ठेवली सगळी, ओलांडून जाणं शक्य आहे. एखादा व्यक्ती खूप महान आहे, समजा नदी ओलांडून पलीकडे पडाला तरी शक्य आहे. पण परमात्म्याला ओलांडून जाणं कसं शक्य आहे? कारण या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तो व्याप्त आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी नाही आहे बरं का फक्त. अशा हजारो पृथ्वी या ब्रह्मांडात व्याप्त आहेत. असे हजारो सूर्य या ब्रह्मांडात व्याप्त आहेत. आणि हे सगळं ब्रह्मांड ज्याने धारण केलं आहे त्याला ओलांडून जाणं शक्य नाही. त्यामुळं ते तत्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे तत्व समजून घेतलंस तर तुला काय मिळेल माहिती आहे? तुला सनातन परम शांती मिळेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कारण मध्ये मध्ये मेसेज येतात काहीतरी मला माझा. हो. बर. सनातनी परम शांती मिळेल. कधी मिळेल तुला? फक्त तुला एवढंच समजून घ्यायचं आहे की हे आत्मतत्व कुठल्याही ठिकाणी नाही आहे. कुठेतरी गेलं तर ते आत्मतत्व मिळेल ही तुझ्या मनाची धारणा आहे. हां, त्या पवित्र ऊर्जामध्ये तुझ्या शरीरातल्या कमकुवत पडलेल्या ऊर्जा पवित्र होतील आणि ते आत्मतत्व तुझ्यामध्येच आहे हे समजायला मदत होईल. म्हणजे तू जर समजा एखाद्या पवित्र मंदिरात गेलात तर त्या मंदिरातली देवता म्हणजे तुझं आत्मतत्व आहे असं नाही आहे. पण त्या मंदिरातल्या पवित्र ओरा तुझ्या गढूळ झालेल्या ओरांना जागृत करतील, दूर करतील आणि तुला तुझं आत्मतत्व पडदा बाजूला निघावा आणि स्वच्छ दिसावं एवढ्या सहजतेनं दिसेल. पण त्यासाठी तुला जायची कुठंच गरज नाही आहे. एवढा वेळ अतिशय लक्ष देऊन ऐकत असलेला हा नचिकेता थोडासा भांबावून पण गेला होता. हे सगळं ऐकत असताना त्याला असं विचारावंसं वाटलं की गुरुदेव, एक प्रश्न विचारू. जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दोन लोक असे भेटणे की विचारणारा सर्वश्रेष्ठच विचारतोय आणि सांगणारा सर्वश्रेष्ठच सांगतोय. सांगणाऱ्याला सांगण्याची प्रचंड इच्छा आहे आणि ऐकणाऱ्याला तेवढीच मोठी तळमळ आहे. अशी व्यक्ती भेटणं मुश्किल आहे. त्यामुळं नचिकेता यमराज संवाद सर्वश्रेष्ठ यासाठी आहे. आणि नचिकेतानी प्रश्न विचारला, गुरुदेव, परमात्मा प्रकाशित आहे? मला माझ्या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून, मनबुद्धीच्या माध्यमातून त्याचा अनुभव घेता येईल का? या दोनही प्रश्नाची उत्तरं यमराज द्यायला तयार होतात आणि सांगतात, बाळा, अतिशय योग्य प्रश्न विचारलास. तू आत्तापर्यंत सांगितलेलं ज्ञान पचवल्यानंतरच हा प्रश्न येऊ शकतो याची मला खात्री आहे. त्यामुळं तुझा प्रश्न हा योग्य प्रश्न आहे आणि म्हणून मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. परमात्मा हे तत्व प्रकाशित नाहीये. चंद्र, सूर्य, तारे, ग्रहगोल या सगळ्या प्रकाशित गोष्टीला या परमात्म्याचा अतिशय क्षुद्र प्रकाश दिल्यानंतर हे सगळे प्रकाशित झालेत. हजारो सूर्य, हजारो चंद्र, हजारो तारका या सगळ्याच्या सगळ्या परमात्म्याच्या क्षुद्र छोट्याशा प्रकाशाने प्रकाशित झाले आहेत. त्यामुळं हे तत्व प्रकाशित नाहीये.
हे स्वयंप्रकाशित आहे. याच्या माध्यमातून दुसऱ्याला प्रकाश मिळतो. याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. असं हे तत्व आहे. आणि म्हणून हे तत्व जर तू समजून घेतलंस की तुला लक्षात येईल की जरा समजणं अवघडच आहे. जरा कसं अवघड आहे माहिती आहे? परमात्म्यानी जे सांगितलंय ना भगवद्गीतेमध्ये, ऊर्ध्वमूल अधशाखा, हे तेच तत्व आहे. भगवान महाविष्णू पासून ज्या मुळा तयार झाल्या त्यातली पहिली मूळ ही ब्रह्ममूळ आहे. ब्रह्माची निर्मिती आहे. आपणही ब्रह्मगाठ अशा प्रकारचे शब्द वापरतच असतो. ही पहिली मूळ आहे. आणि भगवान महाविष्णूपासूनच विष्णू आणि भगवान महाविष्णूपासूनच महादेव निर्माण झालेले आहेत. या मुळा आहेत आणि त्या मुळा उच्च अवस्थेला आहेत. आणि त्याचा संसार मात्र त्याच्या फांद्या, त्याचे पाला, त्याची फळं खालच्या भागात असं पसरलेली आहेत. त्यामुळं या झाडाच्या मुळावरती आहेत आणि सगळा पालापाचोळा खालती आहे पसरलेला. एखाद्या झाडाला तोडण्यासाठी त्याच्या मुळांवर घाव घातला जातो. या मुळा एवढ्या वरती आहेत की त्या मुळांना पाहणं म्हणजे आत्मतत्व आहे. ज्याच्यापासून या मुळा निर्माण झाल्या आहेत त्याला पाहणं म्हणजे आत्मतत्व आहे. आणि हेच आत्मतत्व मी तुला वेगवेगळ्या माध्यमातून हे नचिकेता सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. या परमात्म्याला इंद्रिय, मन, बुद्धी या माध्यमातून पाहणं शक्य नाही आहे. मला सांग ना, एखाद्या ठिकाणी जर भिंत आहे तर भिंतीच्या पलीकडचं तुला दिसत नाही. भिंतीच्या पलीकडं जग नाही आहे का? आहे. पण तुझ्या डोळ्याच्या क्षमता तिथं संपून जातात. एका विशिष्ट आवाजानंतरचा आवाज आपल्या कानाला ऐकू येत नाही. मग तो मोठा आणि लहान दोन्हीही. कुठंतरी आकाश टेकल्यासारखं दिसतं आणि तिथं आपल्याला वाटतं की ते क्षितिज आहे. तिथं आकाश टेकलेलं नसतं, फक्त डोळ्याच्या मर्यादा संपलेल्या असतात. आपण किती उंचावर उभे आहोत आणि किती दूरचं आपली दृष्टी पाहू शकते या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हे जसं खरं आहे तसंच हेही खरं आहे की इथे इंद्रिय, मन, बुद्धी याच्या माध्यमातून या ब्रह्मांडातली कुठलीही गोष्ट आत्मतत्वाची तुला समजून येणार नाही. पण तुला हे लक्षात घ्यावं लागणार आहे की मला जरी इंद्रियाच्या माध्यमातून हे तत्व कळणार नाही, हे खरं असलं तरी सुद्धा हे तत्व आहे आणि हे तत्व तुला जाणवू शकतं याचा विश्वास मात्र जबरदस्त निर्माण कर. कारण कधी परमात्मा कृपा करेल आणि दिव्य दृष्टी देईल त्या दिवशी संजयाची बुद्धी पालटते आणि धृतराष्ट्राला मात्र कळत नाही की परमात्म्याचा हात त्या निमित्तानं आपल्या डोक्यावर येईल आणि आपल्याला दिव्य दृष्टी प्रदान होईल, हे कळत नाही. म्हणून आपण तयार मात्र त्यासाठी राहिलं पाहिजे. पण ह्या सगळ्याच गोष्टी उलट्या आहेत या जगातल्या. सूर्य उगवताना दिसतो, सूर्य मावळताना दिसतो. सूर्य कधी उगवतच नाही, सूर्य कधी मावळतच नाही. पृथ्वी सपाट दिसते, पृथ्वी गोल असते. आकाश टेकलेलं दिसतं, आकाश टेकलेलंच नसतं. समुद्र निळा दिसतो, जवळ जाऊन पाहता तो वेगळाच दिसतो. डोंगर खूपच वेगळे दिसतात, जवळ जाऊन पाहिलं तर ते तसेच नसतात. अगदी प्रत्येक गोष्टीबाबत मनुष्यसुद्धा ज्या सुंदरतेनं नटलेला दिसतो, अरे नचिकेता, फक्त आणि फक्त ना ही एक पिशवी आहे. ज्या पिशवीमध्ये हाडं, मांस, आतडे, रक्त ह्या सगळ्या विष्ठा सगट सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कसली आली आहे सुंदरता? शरीराच्या ज्या भागातून जे काही बाहेर पडेल ते सगळंच घाण आहे. आणि अशा अवस्थेत हे सुंदर दिसणं म्हणजे हे ऊर्ध्वमूल अधशाखा असंच नाही आहे का? तुला अजून एक प्रश्न सांगणं अपेक्षित आहे आणि ते म्हणजे अग्नी, सूर्य, इंद्र, वायू आणि मृत्यू देवता म्हणजे साक्षात मी, आम्ही सगळेजण म्हणजे देवता नाही आहोत, आत्मतत्व नाही आहोत. आम्ही सगळेजण परमात्म्याने दिलेल्या नियमानुसार जगणारे आहोत. अग्नीला अग्नीचे नियम पाळावे लागतात.
एखादं लहान बाळ आहे म्हणून अग्नीनं असं करून चालत नाही की लहान बाळ आहे, त्याची चूक नाही आहे याच्यामध्ये, म्हणून अग्नी अतिशय मंद मंद जळायला लागली आणि थंड थंड गारवा द्यायला लागली, असं काही होत नाही. सूर्य आज मला कंटाळा आलाय असं काही करत नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या नियमानुसार जगावं लागतो. अरे मी मृत्यू देवता असून सुद्धा नचिकेता, एखाद्याचा एखादा श्वास शिल्लक असताना मी त्याला घेऊन जाऊ शकत नाही आणि श्वास संपल्यानंतर त्याला ठेवू पण शकत नाही. अशा पद्धतीनं आम्ही सगळे नियमात चालू आहोत. माईक बंद करा. सुनीताताई केंडे माईक बंद करा लवकर. चार्जिंग डाऊन. सुनीताताई केंडे माईक बंद करा. प्रवचन थांबलंय. आम्ही सगळे सुद्धा परमात्म्याच्या त्या आत्मतत्वाच्या नियमानुसार जगणारे आहोत. आणि त्यामुळे हे लक्षात घे की सर्वश्रेष्ठ अवस्था कोणती आहे माहिती आहे? सर्वश्रेष्ठ अवस्था एकच आहे, नचिकेता, मनुष्यदेह दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीनंतर हे मिळालेलं मनुष्यदेह तू सामान्य समजू नकोस. हा एकच देह असा आहे की जो परमात्म तत्वाचा आत्मतत्व समजून घेण्याच्या योग्यतेचं आहे. इथंच आत्मतत्व समजून घेतलं तर या ब्रह्मांडामध्ये पुन्हा काही समजून घ्यायची गरज पडणार नाही आणि परमात्म्याच्या चरणकमळाजवळ तुला जाता येईल. तुला साधं साधं करून सांगू का? अजून स्वच्छ आरसा आहे तुझ्या घरामध्ये आणि या स्वच्छ आरशामध्ये स्वच्छ प्रतिबिंब तुझं दिसतंय. मनुष्य देह तसाच आहे. याच देहामध्ये जर तुझं अंतःकरण शुद्ध ठेवलंस, पवित्र ठेवलंस, स्वच्छ ठेवलंस, सद्गुरुदेव येतील आणि त्या क्षणाला पाहतील तेव्हा स्वच्छ सुंदर पवित्र जर दिसलं तर त्याच क्षणाला तुला तुझ्या अंतःकरणामध्ये आत्मतत्वाची ज्योत जागृत होणार आहे. ही एवढीच वेळ आहे. तू म्हणशील पितृलोकात गेल्यानंतर मी आत्मतत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करेन, पण नचिकेता, पितृलोकात गेल्यानंतर परमात्म्याचं दर्शन हे स्वप्नवत आहे. स्वप्नामध्ये जसं काही क्लिअर काही दिसत नाही आणि दिसलेलं लक्षात राहत नाही, खरं की खोटं याबद्दल आपल्याच मनात शंका निर्माण व्हाव्यात अशी अवस्था पितृलोकात होते. त्यामुळं पितृलोकातल्या व्यक्तींचा उद्धार करायचा असेल तरीसुद्धा शरीरधाऱ्याच्याच माध्यमातून तो होऊ शकतो. पितृलोकातल्या लोकांनी कितीही ध्यानधारणा केली तरी त्यांच्या उद्धाराचं आत्मतत्वाचं साधन नाही नचिकेता. त्यामुळं लक्षात ठेव की पितृलोकात परमात्मा आत्मतत्वाचं दान देणार नाही. तुला असं वाटेल नचिकेता की मी गंधर्व लोकात जाईन आणि तेव्हा आत्मतत्वाचं मला ध्यान मिळेल, दान मिळेल. तर गंधर्व लोकात एखाद्या पाण्यामध्ये आपलीच प्रतिमा कशी हेलकावत असते ना, काहीच कळत नाही. तशाच अवस्थेत तिथं गंधर्व लोकात परमात्म्याचं अस्तित्व आहे. ते दिसत नाही, कळत नाही, काय हेलकावतंय हे सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळं गंधर्व लोकात सुद्धा तुला आत्मतत्वाची दीक्षा मिळणं शक्य नाही. आता फक्त एक लोक शिल्लक राहिला आहे, ब्रह्मलोकात जाणे. पण ब्रह्मलोकात जाण्याची योग्यता कधी येईल? तिथं मात्र आत्मा आणि परमात्मा ह्यांच्या प्रतिमा तुला वेगळ्या वेगळ्या दिसतील. तिथं कसलाही भ्रम नाही. पण ते अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी तुला काय करावं लागेल माहिती आहे? तुला याच जन्मामध्ये आत्मतत्व समजून घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून एवढ्या लहान वयात तुला जे लक्षात आलंय मला विचारायचं आहे ते माझ्या लक्षात आलं की सर्वश्रेष्ठ विचारलंयस आणि तुला आत्मतत्वाची दीक्षा देणं चालू झालंय. मला वाटलं होतं नचिकेता की पहिला प्रश्न विचारल्यानंतर तू अतिशय सूक्ष्म विचारलायस. तो म्हणजे केवळ आणि केवळ माझ्या वडिलांच्या मनामध्ये माझा जो राग आहे तो निघून जावा, माझ्या आईच्या मनातला राग निघून जावा आणि त्यांनी पहिलेसारखं माझ्यावर प्रेम करावं. मला वाटलं यापुढच्या पण 2 गोष्टी तुझ्या अशाच बालिश असतील. पण दुसरी गोष्ट तू स्वर्गातल्या अमृत तत्वाबद्दल विचारलीस. तीही मी यासाठी सांगितली कारण अमृत तत्व जरी धारण केलं तरी 1000 वर्ष जगेल, 10,000 वर्ष जगेल, पण त्यानंतर मृत्यू सोडणार नाही आहे. पण तू तिसरा प्रश्न विचारलास आणि तो तत्व म्हणजे
सर्वश्रेष्ठ तत्व आत्मतत्वाबद्दलचा विचारलास आणि त्याच तुझ्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याच हृदयात एक एक करून मी देतो आहे. त्यामुळं हे लक्षात घे की हेच तत्व आहे, ज्या तत्वाच्या माध्यमातून तुला हे तत्व कसं पकडायचं सोपं आहे, अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा इंद्रियावर आपल्या संपूर्ण ताबा असला पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे नचिकेता? तर इंद्रिय बघणं सोडतील का डोळे? कानं ऐकणं सोडतील का? नाक गंध घेणं सोडेल का? तोंड बोलणं सोडेल का? जीभ रसास्वाद घेणं सोडेल का? काहीच नाही, काहीही सुटणार नाही आहे. पण डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, असं काहीतरी असलं पाहिजे. तुझ्या इंद्रियाला संपूर्णतः परमात्म तत्वात तुला लावून दिलं पाहिजे. तुझं मन अवखळ आहे खूप, या अवखळ मनालाही तुला परमात्म तत्वात लावलं पाहिजे. त्यानंतर बुद्धी अजून सूक्ष्म आहे, या बुद्धीला सुद्धा तुला त्या परमात्म तत्वात लावलं पाहिजे. मग त्यापुढची अवस्था जीवात्म्याची आहे, या जीवात्म्याला परमात्म तत्वात लावलं पाहिजे. मग ती अव्यक्त शक्ती तुला ज्ञात व्हायला सुरुवात होईल. त्या अव्यक्त शक्तीच्या माध्यमातून मग तू परमतत्वापर्यंत जाऊ शकतोस. म्हणून हे नचिकेता मी तुला सांगू, योगाभ्यासाच्या माध्यमातून योगी पुरुष हजारो वर्षाची तपश्चर्या करतात आणि मग इंद्रिय ताब्यात येतात. मग मन ताब्यात येतं, मग बुद्धी ताब्यात येते, मग जीवात्मा, आणि मग ती अव्यक्त अशी शक्ती प्राप्त होते. आणि ती अव्यक्त शक्ती प्राप्त झाल्यानंतर मागतात काय? आत्मतत्व मागत नाहीत. मला कुणी मारू नये, मला दिवसा मृत्यू येऊ नये, मला रात्री मृत्यू येऊ नये, माझा कुणी शत्रू नसावा, अशा प्रकारच्या बऱ्याच विचित्र गोष्टी मागतात. पण तू वयाच्या अतिशय लहान अवस्थेत सुद्धा ते मागितलंस जे सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून तू महान आहेस. हे नचिकेता, कामना समूळ नष्ट झाल्या पाहिजेत यावर काम केलं पाहिजे. आणि तुझ्या तर कामना समूळ नष्ट झाल्या आहेत. तू त्या सर्वश्रेष्ठ अवस्थेला पोचलायस आणि त्यामुळंच मृत्यूला प्राप्त होणाऱ्या या मनुष्य देहामध्ये तू अमरत्वाची ज्योत जागवलं आहेस. आणि अमर तत्व जे आत्मतत्व आहे ते सनातन उपदेश मी तुला करतो आहे, ते म्हणजे कामना समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. आणि जे जे हे प्रवचन ऐकत आहेत त्यांनाही सांगणं आहे, त्यांच्याकडून तुमच्यासाठी माध्यम म्हणून मी, की आपल्याला भूक लागली आणि या शरीराला पोसायचं आहे म्हणून जेवण करणं नाही अपेक्षित आहे, म्हणून झोपणं अपेक्षित नाही आहे. अजून ते आत्मतत्व मला समजलं नाही तोपर्यंत मला या शरीराला टिकवायचं आहे. जोपर्यंत मला ते आत्मतत्व कळत नाही त्या अवस्थेपर्यंत हे शरीर टिकलं पाहिजे. नाहीतर हे शरीर जर एकदा सुटलं तर पुन्हा किती फेरे मारावे लागतील माहीत नाही. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत मला हे शरीर आत्मतत्वापर्यंतच घेऊन जायचं आहे. आणि हे नचिकेता, आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयापासून संपूर्ण शरीराकडं 101 नाड्या जातात. या 101 नाड्यामध्ये जी सुषुम्ना नाडी आहे, जिला मूर्धा पण म्हणतात, ती एकमेव नाडी आहे जी या ठिकाणी आपल्या टाळूच्या ठिकाणी तिचं बाह्यद्वार आहे. आणि इथून ती नाडी जर आपलं आत्मतत्व बाहेर पडलं तर मात्र परमात्म तत्वाच्या ठिकाणीच, फक्त दुसरीकडं कुठंच नाही. मग सामान्य माणसाला काय करावं लागतं माहिती आहे? या 100 पैकी 101 पैकी पहिल्या नाडीमध्ये त्यांचा संपूर्ण वासना कामना अडकलेल्या असतात. तिथून दुसऱ्या नाडीमध्ये, तिथून तिसऱ्या नाडीमध्ये, तिथून चौथ्या, अशा करत करत 100 नाड्या पार कराव्या लागतात. आणि मग जेव्हा 101वी नाडी सापडते ना, तेव्हा मग तो योगी स्वतःला त्या आत्मतत्वातच स्थिर करून 750 वर्ष पण राहू शकतो, 7,500 पण वृक्ष राहू शकतो, 7.5 लाख वर्ष पण राहू शकतो. त्याचं वय वाढत नाही, त्याची तेज मात्र वाढत राहतं. त्या आत्मतत्वाचा प्रकाश मात्र सगळ्याला मिळत असतो. जर आपली सर्वोच्च अवस्था त्या सुषुम्ना नाडीमध्ये मूर्धामध्ये आणली
100 नाड्या सोडून मग आणली तर मग तुला लक्षात येईल की हे अशा पद्धतीनं परमात्म तत्व प्राप्त होतं नचिकेता. असंच परमात्म तत्व नचिकेता तुला माहिती आहे की जसं इथे सद्गुरुदेव नचिकेताच्या हाताला धरून सगळं सांगताहेत आणि हे सगळं ब्रह्मज्ञान परवानगीनं भगवान व्यास लिहित आहेत, तशाच पद्धतीची अवस्था या भूमंडळी पृथ्वीतलावर झाली होती. आणि साक्षात भगवान विष्णूचेच अवतार असलेले माझे ज्ञानेश्वर माऊली यांना त्यांचे सद्गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज आपल्या हाताला धरून त्यांना बसवलेलं आहे. त्यांची सगळी आत्मतत्वाची अवस्था सद्गुरूच्या कृपेमुळं त्या 101व्या सुषुम्ना नाडीमध्ये स्थिर झाली आहे. आणि हा सगळा वृत्तांत नामदेव महाराज याची देही याची डोळा लिहिते झाले आहेत. अशा पद्धतीनं या गोष्टी सतत होत असतात नचिकेता. आणि हेच ब्रह्मतत्वज्ञान प्रत्येकाला जर समजलं तर या जन्मात पुढचा जन्म घेण्याची गरज नाही. आणि पुन्हा माझा प्रश्न शेवटचा तुमच्याकडे सोडून जातो की जर समजा हे अशा प्रकारचे महात्मे असतील की ज्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तर हे मग पुन्हा पुन्हा जन्म का घेतात? का साधू संतांना पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो? आणि का तुकोबाराय सांगतात की पुन्हा जन्म दे, मला मोक्ष नको आहे, असं का म्हणत असतात? ज्यांना सर्वोच्च परम आत्मतत्वाची अवस्था प्राप्त झाली आहे त्यांच्याही मुखामध्ये अशा प्रकारची वाक्ये येणं म्हणजे नचिकेता ही अवस्था आहे की मला जन्मायची आता यापुढं गरज नाही. मी वाटेल तिथे वाटेल त्या क्षणासाठी वाटेल तेवढ्या वेळासाठी मी जन्म घेऊ शकतो. आणि ज्यांचं कल्याण करायचं आहे परमात्म्याच्या आज्ञेनुसार त्यांचं कल्याण करून मी पुन्हा निजधामाला जाऊ शकतो. अशा अवस्थेतले योगी असतात. त्यांना जन्म नसतो, ते जन्म घेतात, हे त्यांचं प्रागट्य आहे. आणि त्यांचा मृत्यू होतो नाही, ते समाधीस्थ होतात, संजीवन समाधीमध्ये असतात आणि त्यांचा मृत्यू कधीही होत नसतो. अशा अवस्थेचे हे योगी पुरुष असतात. जे तत्वज्ञान आता संपूर्ण सगळ्यामध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे, तेच तत्वज्ञान हे नचिकेता मी तुला आज सांगितलं आहे. असं म्हणून यमराज नचिकेताला आलिंगन देतात. संपूर्ण भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर सुद्धा क्षणभराचीही मनामध्ये द्विधा राहू नये म्हणून भगवान कृष्ण जसं अर्जुनाला आलिंगन देतात तशाच प्रकारे यमराजही या नचिकेताला आलिंगन देतात. आणि ब्रह्मज्ञानाची दीक्षा आत्मतत्वाची दीक्षा ही अशा पद्धतीनं नचिकेताच्या अंतरात्म्यात निर्माण होते. तुमच्या माझ्याही अंतरात्म्यात आपल्या जीवनाच्या शेवटचा क्षण येण्याच्या अगोदर ती निर्माण हो. लोक आपल्याला स्मशानात घेऊन जाण्या अगोदर ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या परमात्म्याबद्दल आपल्याला आपल्या मनामध्ये ती आत्मतत्व जागृत हो अशी परमात्म्याच्या चरणी विनंती करून मी माझं आजचं चिंतन इथे थांबवतो. आजचं चिंतन अवघड होतं याची मला खात्री आहे. ते मला सांगायला जमलं नसेल याची मला खात्री आहे, पण तरीही तुम्ही अतिशय मन लावून ऐकलात. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण. काही चांगलं असेल तर ते माझ्या आजी आजोबाचं, आईवडिलांचं, आत्याचं आणि तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या संगतीचं आहे. काही चुकलं असेल तर त्याबद्दल निश्चितच क्षमा मागतो. आणि आजची सेवा इथेच थांबली आणि कठोपनिषदाचा भाग नाविलाजानं का होईना पण इथे आज पूर्णत्वाला येतो आहे असं सांगून थांबतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.